नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो यावर्षी रब्बी कांद्याची लागवड ही किती झाली? मागील वर्षाच्या तुलनेमध्ये लागवड कमी आहे का? याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे सरांची प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत की कांदा लागवडीचं नेमकं यावर्षीचं गणित हे कसं आहे. तर मित्रांनो, अवकाळी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे नुकसान झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात कांदा लागवड रखडली होती. त्यानंतर रोपाची उपलब्धता वाढल्यामुळे नाशिक परिसरात अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी ह्या सुरू आहेत. 2 फेब्रुवारीपर्यंत 4,91,922 हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र 5.50 लाख हेक्टर आहे. सरासरीच्या तुलनेत 50,000 हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज हा आहे. रब्बी हंगामातील म्हणजेच उन्हाळी कांदा लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो. पण अलीकडे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागवड केली जाते. यंदा कांदा लागवड हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे कांदा रोपाचे नुकसान झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कांदा लागवड रखडली होती. मात्र शेतकऱ्यांनी 2-3 वेळा रोपे टाकल्यामुळे लागवडीसाठी रोपाची उपलब्धता ही वाढली आहे. तसेच यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धताही चांगली असल्यामुळे नाशिक परिसरात अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी सुरू आहेत. कांदा पीक 120 दिवसात काढणीला येते. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत लागवडी होतात. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत 4,91,922 हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्रात 5.50 लाख हेक्टर आहे. लागवडीचा मुख्य हंगाम संपला आहे. यापुढे तुरळक ठिकाणी लागवड होईल. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 50,000 हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र 5.50 लाख हेक्टर आहे. कृषी विभागाच्या इतिहासात 2024-25 मध्ये 6.52 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा 50,000 हेक्टरने घट होण्याचा अंदाज असला तरीही राज्यासह देशात कांद्याचा तुटवडा जाणवणार आहे. देशाला एका वर्षाला सरासरी 200 लाख टन कांद्याची गरज असते. मात्र देशात खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी अशा 3 हंगामात कांदा उत्पादन होते. त्यामुळे गरजेपेक्षा सुमारे 100 टन जास्त म्हणजे सरासरी 300 लाख टन कांदा उत्पादन होते. त्यामुळे ग्राहकांना कांद्याचा तुटवडा जाणवणार नाही. लागवड सरासरी इतकी होणार. दमदार पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी होत आहेत. फेब्रुवारी मध्यापर्यंत सरासरी इतका म्हणजे 5.50 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्तापर्यंत लागवडी ह्या काही ठिकाणी अजूनही चालू आहेत. अंतिम जो आकडा आहे तो येईपर्यंत 5.50 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडील काय परिस्थिती आहे, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याकडे कांद्याची लागवड यंदा कशी आहे, आपण कमेंट बॉक्समध्ये याची माहितीही टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.